शिर्केस फूड कोर्टमध्ये आपले मनापासून स्वागत आहे। आज तुम्हाला महाराष्ट्राची पारंपरिक रेसिपी करून दाखवणार आहे। बनवायला अतिशय सोपी आहे। ही भाजी चवदार होते। कुकरमध्येही करणार आहे। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। त्याआधी साहित्य बघूया। 2 ते 3 चमचे सुक्या खोबऱ्याचा किस, 1 चमचा जिरं, अर्धा चमचा मोहरी, पाव चमचा हळद, अर्धा चमचा गरम मसाला, 1 ते 1.5 चमचा कांदा लसूण मसाला, 1 चमचा काश्मीरी लाल मिरची पावडर, चवीनुसार मीठ, 2 चमचे शेंगदाण्याचा कूट, 1 चमचा आल्याचा किस, तुम्ही बारीक तुकडे करून सुद्धा घेऊ शकता, 1 बारीक चिरलेला कांदा, चिरलेला टोमॅटो, फोडणीसाठी तेल, अर्धी वाटी चण्याची डाळ, भिजवलेली चण्याची डाळ आहे ही, मी 2 ते 3 तास भिजवून घेतली आहे, कोथिंबीर, 8 ते 10 लसणाच्या पाकळ्या, कढीपत्ता, 2 हिरव्या मिरच्या। इथे मी 6 वांगी घेतलेत। प्रत्येक वांग्याचे 4 फोडी करून घेतले आणि प्रत्येक एक फोडीचे 3 तुकडे करून असे तुकडे करून वांग्याची भाजी चिरली। वांगी बनवण्यासाठी पहिल्यांदा आपल्याला मसाला करावा लागेल। त्यासाठी मी मसाल्याची तयारी करते। याच्यात मिक्सरच्या भांड्यामध्ये मी खोबरं टाकले, आलं टाकले, आता लसूण टाकूया, 2 मिरच्या, कोथिंबीर, हे बारीक वाटण करून घ्यायचं थोडंसं पाणी टाकून। अशा पद्धतीने मसाला बारीक वाटून घेतला। चला आता आपण वांग्याच्या भाजीला फोडणी देऊया। तेल गरम झाल्यावर त्यात मी मोहरी टाकली, मोहरी चांगली तडतडली। आता आपण त्यात जिरं टाकूया। जिरं चांगलं तडतडलं की मी त्यात कढीपत्ता टाकूया। कढीपत्ता टाकल्यानंतर कांदा त्यात फोडणीला द्यायचा आहे। कांदा चांगला भाजून घ्यायचा आहे। लो टू मीडियम फ्लेमवरती कांदा चांगला परतून घ्यायचा आहे। कांदा गुलाबी होईपर्यंत परतायचा आहे, जास्त लाल करायचा नाही। कांदा चांगला गुलाबी झाला आहे। आता आपण त्यात टोमॅटो टाकूया। टोमॅटो मऊ होईपर्यंत शिजवून घ्यायचे। टोमॅटो मऊ शिजला आहे। आता आपण त्यात वाटलेलं वाटण टाकूया। वाटण चांगलं परतून घ्यायचं तेल सुटेपर्यंत। गॅस लो टू मीडियम फ्लेमवरच ठेवलेला आहे। तेल सुटेपर्यंत मसाला चांगला परतून घ्यायचा, म्हणजे भाजीला चांगली चव येते। 3 मिनटं मसाला परतून घेतला। मसाल्याला आता चांगलं तेल सुटलं आहे। त्यात आता आपण मसाले टाकूया। लाल मिरची पावडर, कांदा लसूण मसाला, गरम मसाला, हळद, हे मसाले एक चांगले परतून घ्यायचे, परतले गेले पाहिजे। मसाले जर चांगले परतले नाही ना तर भाजीला चव येणार नाही। मसाला चांगला परतून झाला तर त्यात आपण वांगी टाकूया, कापलेली वांगी टाकूया। त्यासोबत डाळही टाकून घेऊ। भाजी चांगली परतून घ्यायची। मसाला सगळ्या वांग्यांना डाळीला पूर्णपणे लागला पाहिजे। 1-2 मिनटं सारखं परतून घ्यायचं। तुम्ही बघू शकता मसाला भाजीला आणि डाळीला पूर्णपणे लागलेला आहे। आता आपण त्यात चवीनुसार मीठ टाकूया। मीठ टाकलं आता आपण पुन्हा एकदा भाजी हलवून घेऊया। बघा भाजीला छान कलर आला आहे। भाजीला वास पण छान सुटला आहे। तुम्ही नक्की या पद्धतीने करून बघा। आवडली तर नक्की सांगा। ही भाजी तुम्ही भाताबरोबर, चपातीबरोबर, भाकरीबरोबर सुद्धा खाऊ शकता। आता आपण त्यात पाणी टाकूया। अंदाजे पाणी टाकते मी। तुम्हाला जर जाड पातळ रस्सा, घट्ट रस्सा हवा असेल तर तुम्ही त्याप्रमाणे भाजी बनवू शकता। मी अंदाजे 1 ग्लास पाणी टाकलं आहे। आता त्यात शेंगदाण्याचं कूट टाकायचं आहे। आता थोडंसं पाणी मी मिक्सरच्या भांड्यात तो मसाला वाटला होता ते भांडं धुवून ते पाणीसुद्धा त्याच्यात टाकते। भाजी पुन्हा एकदा हलवून घेऊ। कुकरमध्ये केली ना भाजी की लवकर होते। तुम्ही कुकरमध्येच करून बघा, छान होते भाजी, चवीलाही खूप छान लागते। आता आपण झाकण लावून घेऊया कुकरला आणि 2 ते 3 शिट्ट्या काढायच्या। थंड झाला की मी भाजी सर्व करणार आहे। चमचमीत आणि झणझणीत अशी डाळ वांग्याची भाजी तयार आहे। तुम्हाला ही भाजी कशी वाटली? तुम्हाला ही भाजी आवडली असेल तर प्लीज मला कमेंटमध्ये कळवा।
आणि अशा पद्धतीने तुम्ही भाजी केली तर खूप छान चविष्ट होते ही भाजी। तुम्ही या पद्धतीने नक्की करून बघा आणि मला कळवा। माझी रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर प्लीज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।